हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी. जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी. हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा. मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. कोरेगाव नेस्को संकुलामधील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले ड्रग्ज. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश. पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3घांना अटक. नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000 रुपयांचं कोकेन जप्त. एका महिलेला अटक. औषधाच्या 50 कॅप्सूल्समध्ये लपवून सुरू होती तस्करी. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा. नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू. कसलेही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही, असं अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण. बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप. पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. अकोल्यामध्ये काल देशातलं सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील पारा 43 अंशांच्या पुढे. आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन. चैत्यभूमीवर लोटला भीम अनुयायांचा सागर. कारण गोरेगाव पूर्व इथल्या नेस्को संकुलामध्ये शनिवारी एका म्युझिक कॉन्सर्टच्या दरम्यान ड्रग्जचा ओव्हरडोस झाला आणि 2 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे. तर या घटनेमध्ये आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी 3 जणांना अटकही करण्यात आली आहे. वनराई पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नेस्कोच्या सनी जैन इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समळ सोबतच जखमी झालेल्या कॉलेज तरुणीचा मित्र रौनक खंडेलवाल यांच्या विरोधामध्ये देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये सध्या खळबळ उडालेली आहे. कॉलेज वर्तुळामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. नेस्को संकुलामध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टला तब्बल 3 ते 4 हजार तरुणांची गर्दी उसळली होती. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान कंपनी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं स्पष्टीकरण नेस्कोनं देखील दिलेलं आहे. यानंतर आपण थेट संसद भवनामध्ये जाऊयात. आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देखील आजची ही जयंती साजरी होताना दिसते आहे. आणि त्याच वेळेला या महामानवाला अभिवादन करण्यासाठी सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिल्लीतल्या संसद भवनाच्या या आवारामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. अजर अमर तुम कहलाए. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच उपराष्ट्रपती या ठिकाणी उपस्थित आहेत.
विरोधी पक्षाचे नेते देखील या ठिकाणी आहेत. रामदास आठवले, मल्लिकार्जुन खरगे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले दिसून आले. राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. सामाजिक दृष्टी, अर्थशास्त्र याचा देखील बाबासाहेबांचा उत्तम अभ्यास होता असं त्यांनी लिहिलंय. रुपया कमकुवत होत असताना बाबासाहेबांच्या प्रबंधाची आठवण होते असंही राज ठाकरे यांनी लिहिलेलं आहे. काय नेमकं म्हटलंय राज ठाकरे यांनी आपण बघूया. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं देशासाठी योगदान अतुलनीय आहे. जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया कमकुवत होत असताना प्रॉब्लेम ऑफ द रुपी यासारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं, सामान्य भारतीयांच्या आयुष्यावरती कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथामध्ये विशद केलं. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागणं, त्यांच्या नावानं फूट पाडणं यामधून राजकारण्यांनी बाहेर यावं, नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापुरत्याच उरतात. त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापिपासू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू. सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचं असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाचं हे निरीक्षण आहे. जन्मदेशातला मताधिकार हा घटनात्मक नव्हे तर भावूक सुद्धा आहे असंही कोर्टानं म्हटलंय. सरन्यायाधीश सूर्यकांता आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं हे मत व्यक्त केलं. मतदान हा राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीचा सर्वोच्च आविष्कार असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय. हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी. जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी. हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा. मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. कोरेगाव नेस्को संकुलामधील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले ड्रग्ज. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश. पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3घांना अटक. नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000 रुपयांचं कोकेन जप्त. एका महिलेला अटक. औषधाच्या 50 कॅप्सूल्समध्ये लपवून सुरू होती तस्करी.
अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा. नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू. कसलंही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही असं अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण. बोंधू अशोक खरातला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप. पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. अकोल्यामध्ये काल देशातलं सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील पारा 43 अंशांच्या पुढे. आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन. चैत्यभूमीवर लोटला भीम अनुयायांचा सागर. बिहारमध्ये उद्या नव्या मुख्यमंत्री आणि नव्या सरकारचा शपथविधी होतोय. उद्या सकाळी 11 वाजता लोकभवनामध्ये हा शपथविधीचा सोहळा पार पडेल. भाजप आणि JDU यांच्यामधल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आता निश्चित होतोय. भाजपचा मुख्यमंत्री आणि JDUचे 2 उपमुख्यमंत्री नवीन असतील का याची देखील उत्सुकता असेल. उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची शपथ होऊ शकते. मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 15, JDUचे 1 तर लोजपाचे 2 मंत्री असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नितीश कुमार ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 27 मंत्री होते. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण 36 मंत्री असू शकतात. सांगलीच्या विटाजवळच्या कारवेतमध्ये शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एका कामगाराची हत्या करण्यात आली आहे. बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आरोपीनं परप्रांतीय तरुणाच्या छातीवरती चाकूनं वार केले आणि त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रोशन चौहान याला अटक केली आहे. घटनेमधील मृत आणि संशयित दोघेही नातेवाईक आहेत. हे दोघेही कूपनलिका मशीनवरती काम करणारे कामगार आहेत. दोघेही जेवण करण्यासाठी बसले होते. यावेळेला विजय पानसे याने संशयित रोशन याच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळेला संशयित रोशन चौहान याने कांदा कापण्याच्या धारदार चाकूनं विजय पानसे या तरुणाच्या छातीवरती वार केले. या हल्ल्यामध्ये विजय पानसे गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. पुढचा तपास सुरू आहे. नागपूरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात DRIनं आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आणि मोठी कारवाई केली. राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला थांबवण्यात आलं होतं. या तपासामध्ये शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये 50 कॅप्सूल्स लपवून कोकेनची तस्करी केली जात असल्याचं उघड झालंय. या महिलेकडून तब्बल 4.26 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय आणि या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडीमध्ये तिची रवानगी झाली आहे. अमरावतीमधली धक्कादायक अशी बातमी आहे. अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. मोहम्मद तन्वीर असे या तरुणाचं नाव आहे. त्यानं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडेंनी केलाय. या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी देखील अनिल बोंडेंनी केली. गेल्या 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवालही बोंडेंनी विचारलाय. या प्रकरणी SIT चौकशीची मागणी देखील अनिल बोंडेंनी केली आहे. पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळं कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले. मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे. संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतो आहे. त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतो आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी. तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया. अमरावतीमध्ये परतवाडा आणि अचलपूरमध्ये तरुणाकडून तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप आहे.
शारीरिक संबंधांचं चित्रीकरण करून आरोपी या तरुणींना ब्लॅकमेल करत होता असा संशय आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तरुणानं कुटुंबासह परतवाडा इथून पळ काढलाय. व्हायरल व्हिडिओच्या मध्ये तरुणी अस्वस्थ दिसतायत, त्यामुळे खळबळ माजली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवरती लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एकापाठोपाठ एक असे गुन्हे दाखल होत आहेत. एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात 4था गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपाताचा देखील समावेश आहे. दरम्यान 4थ्या गुन्ह्याच्या प्रकरणी अशोक खरात याला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. एसआयटी 4थ्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, काय घडणार हे बघणं महत्त्वाचं आहे. तर भोंदू अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. एसआयटीच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या खरातच्या भोवती आता ईडीनं फास आवळलाय. ईडीनं तब्बल 12 तास चौकशी केली. खरातच्या 11 मालमत्तांवरती ईडीनं आतापर्यंत छापेमारी केली आहे. नाशिक, पुणे, शिर्डीमध्ये ईडीनं छापे टाकले. नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजेच 5 ठिकाणी छापे सुरू आहेत, तर पुणे आणि शिर्डीमध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी कारवाई केली जाते आहे. संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाल्याच्या नंतर ईडीनं थेट छापेमारीचा निर्णय घेतला. अशोक खरात पतसंस्थेमधील सुमारे 100 खात्यांचा नॉमिनी असल्याचं उघड झालंय आणि या खात्यांमधून 60 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यवस्थापक मिलिंद बनकर यांची देखील कसून चौकशी होतीये. त्यामुळे या व्यवहारांचा स्रोत, त्यामागचा उद्देश आणि पैशांचा वापर नेमका कसा झाला या सगळ्या संदर्भातला सखोल तपास ईडीच्या माध्यमातून केला जातोय. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या कार्यालयाची ईडीनं झाडाझडती घेतली. यावेळेला ईडीच्या पथकानं महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तब्बल 13 तासांपेक्षा अधिकचा वेळ ईडीनं ही चौकशी केली. मिरगाव इथल्या शिवनिका संस्थान कार्यालय आणि जगदंबा पतसंस्थेमध्ये देखील ईडीच्या पथकानं जाऊन चौकशी केली आहे. दरम्यान मंदिरामधले पुजारी आणि इतर कर्मचारी यांची देखील कसून चौकशी होती आहे. तर भोंदू खरात याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होती आहे. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी झाली आहे. समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वतः प्रतिभा यांच्या नावावरती 2 तर त्यांच्या मुलांच्या नावांवरती 2 खाती आहेत. या खात्यांवरून 2 कोटींच्या वरचे आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा देखील जबाब नोंदवण्यात आला. सख्या बहिणी असणाऱ्या रुपाली आणि प्रतिभा या सख्या जावा देखील आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.